कीर्तन कळतं। हा सप्ताह ज्या दिवशी सुरू झाला तेव्हापासून माझी 5वी पिढी जगद्गुरु तुकोबारायांच्या एकूण 13 पिढींपैकी तुकोबारायांच्या 7व्या पिढीपासून तुमचा हा सप्ताह सुरू आहे। थोडं तुकोबाराय आणि हा सप्ताह थोडा मांडण्याचा प्रयत्न करतो। 197 वर्षापूर्वी इंग्रजांच्या कालखंडामध्ये पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा जिवंत ठेवून ज्यांच्या उदार अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं भक्तीचा संगम निर्माण झाला आणि त्याला भवसागराचं स्वरूप गेले 197 वर्ष ज्या महात्म्यांनी खऱ्या अर्थानं दिलं त्या सर्व महात्म्यांना खऱ्या अर्थानं प्रथमतः नतमस्तक होतो, वंदन करतो। तन मन आणि धन स्वरूपाने आपल्या सर्वांची सेवा समर्पित करून आपण सर्वच मंडळी मोठ्या आनंदाने, प्रेमाने, वैभवाने, विवेक संपन्न वृत्तीने हा सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपन्न करत आहात। तुम्हा सर्वांचं कौतुक करत असताना परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपाय विठ्ठल संस्थानचे प्रमुख आदरणीय योगेश्वर महाराज यांच्या खऱ्या अर्थानं आदेशाने ही सेवा आजपर्यंत प्राप्त झाली। आजची अखंड सप्ताहातील 4थ्या दिवसाची मला वाटते ही कीर्तन सेवा आहे। या 4थ्या दिवसाचे कीर्तन पुष्प संत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या श्री क्षेत्र देहू नगरीतून येऊन मला अभिमान वाटतो। जगद्गुरु तुकोबारायांच्या भूमीतून पहिला मला मान मिळाला असेल मी या भूमीमध्ये येऊन कीर्तन करावं, ते पण खंडोजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने या प्रांगणामध्ये, त्यांच्या वास्तूमध्ये आणि त्यांच्या भक्तीच्या असणाऱ्या कलेशमय, मंगलमय, दिव्यमय आणि रम्यमय असणाऱ्या या वास्तूमध्ये आज मला सेवा करायची संधी प्राप्त होते। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे।